हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये 3.6 न्यूज फ्लॅश हे जे लेसन आहे, या लेसनचे आपण पॉइंटर्स हे मागील व्हिडिओमध्ये लर्न करत होतो. मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड हा लर्न केला आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर थर्ड आज आपण लर्न करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर थर्ड, जस्ट फॉर फन. ही एक फक्त गमतीदार अशी गोष्ट आहे किंवा एक गंमत आहे. मेक ग्रुप ऑफ 5 विद्यार्थ्यांचा ग्रुप करायचा. पब्लिश अ नॉन न्यूज पेपर फॉर युअर ग्रुप. तुमच्या ग्रुपने एक नॉन न्यूज पेपर हा त्या ठिकाणी पब्लिश करायचा, म्हणजे प्रकाशित करायचा. ईच मेंबर शुड राईट ॲट लिस्ट वन डिफरंट हेडलाईन, वन न्यूज आयटम अँड वन ॲडव्हर्टाईज. यातल्या प्रत्येक मेंबरने म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने एखादी हेडलाईन लिहायची, एखादी न्यूज लिहायची किंवा जाहिरात लिहायची. ड्रॉ अ पिक्चर. त्याचप्रमाणे त्या न्यूजशी संबंधित, त्या बातमीशी संबंधित, त्या जाहिरातीशी संबंधित असं पिक्चर हे ड्रॉ करायचं. अँड गिव अ फोटोग्राफ. किंवा काही फोटोग्राफ हे त्या बातमीशी रिलेटेड असेल तर ते फोटोग्राफ त्या ठिकाणी आपण लावायचे. फॉर युअर न्यूज आयटम अँड ॲडव्हर्टाइजमेंट. आणि अशा प्रकारे न्यूज आयटम किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला तयार करायची. रिमेंबर युअर आयटम शुड नॉट हॅव एनी न्यूज व्हॅल्यू. आणि ही न्यूजमध्ये येणार नाही अशी बातमी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. यू मे राईट द ॲडव्हर्टाइजमेंट. तुम्ही याच्यामध्ये एखादी जाहिरात घ्यायची. युजिंग अ मिक्स इंग्लिश अँड युअर मदर टंग. एक जाहिरात घ्यायची आणि त्या जाहिरातीची आपल्याला या ठिकाणी एक न्यूज बनवायची. आणि ती न्यूज आपण इंग्लिशमध्ये लिहू शकता किंवा स्वतःच्या मदर टंगमध्ये सुद्धा तुम्ही ती न्यूज त्या ठिकाणी लिहू शकतात. तर अशा प्रकारे हा जस्ट फॉर फन एक गमतीदार असा गेम आहे जो तुम्ही या ठिकाणी खेळायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बी अ रिपोर्टर. फॉर्म ग्रुप ऑफ 5 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करा. इन ईच ग्रुप. प्रत्येक ग्रुपने 5 विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करायचा. इन ईच ग्रुप. एका ग्रुपने किंवा प्रत्येक ग्रुपने प्रिपेअर वन शॉर्ट न्यूज बुलेटिन इन इंग्लिश. इंग्लिशमधून एक शॉर्ट न्यूज, एक छोटीशी बातमी त्या ठिकाणी तयार करायची. युअर न्यूज बुलेटिन शूड हॅव ॲटलिस्ट 4 न्यूज. प्रत्येक ग्रुपने त्या ठिकाणी न्यूज तयार करायच्या आणि त्या किती तयार करायच्या? 4. आयटम ऑफ अबाउट 4-5 लाईन्स ईच. आणि त्या न्यूजमध्ये कमीत कमी 4 किंवा 5 लाईन्सचे सेंटेन्स त्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सेंटेन्स लिहायचे आणि ते सेंटेन्स किती असले पाहिजे? कमीत कमी 4 किंवा 5. चूज वन न्यूज अँकर. त्यानंतर या ग्रुपमधल्या एकाने न्यूज अँकरचं काम करायचं. द अदर विल रिपोर्टिंग गिव्हिंग न्यूज फ्रॉम डिफरंट प्लेसेस. आणि 5 जणांचा ग्रुप आहे. 5 पैकी एका विद्यार्थ्याने न्यूज अँकरिंगचं काम करायचं आणि उरलेल्या 4 विद्यार्थ्यांनी रिपोर्टर्स बनवायचं. म्हणजे त्यांनी बाहेर जाऊन रिपोर्ट किंवा बातमी ही शोधून आणायची. ईच ग्रुप शूड प्रेझेंट द बुलेटिन. प्रत्येक ग्रुपने ह्या बुलेटिन त्या ठिकाणी प्रस्तुत करायच्या. ॲज इट माईट बी प्रेझेंटेड ऑन TV. आणि ही जी बातमी आहे ही एका विद्यार्थ्याने टी व्हीवर ज्याप्रमाणे प्रेझेंट करतात त्या पद्धतीने प्रेझेंट करायची. यू कॅन कलेक्ट न्यूज आयटम ऑर मेक अप इमॅजिनरी न्यूज. यासाठी ज्या काही न्यूज लागतील त्या तुम्ही वर्तमानपत्रातूनही लिहून आणू शकतात किंवा स्वतःच्या कल्पनेप्रमाणे न्यूज तयार करू शकतात. तर ह्या न्यूज तुम्ही त्या ठिकाणी तयार करायच्या आणि 5 विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी हा न्यूज अँकरिंगचं काम करेल, जो आपलं टी व्हीवर त्या बातमीचं प्रेझेंटेशन करेल आणि उरलेले जे 4 आहे त्यांनी बातमी ही शोधून आणायची. तर अशा प्रकारे हा बी अ रिपोर्टर हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, न्यूज फ्लॅश याचे पॉइंटर्स या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. प्लीज शेअर, लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. थँक्यू.